हॅलो मित्र, नमस्कार. आज रविवार दिनांक 8/5/2026 आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने वरखंडा घोरखनपाडा या गावातील स्त्रिया एकत्र येऊन त्याने मोठ्या थाटामध्ये आनंदामध्ये जागतिक महिला दिन साजरा केला. नाच गाणी करून त्याने आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे स्त्री शक्ती कुटुंबामध्ये, समाजामध्ये, त्याचप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे याच्यावर सर्व स्त्रियाने विचारविनिमय केला. आणि कुटुंबामध्ये, समाजामध्ये, त्याचप्रमाणे आजूबाजूला ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, स्त्रियांना विशेषतः विधवा स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते खूप असं प्रमाण आहे, याबद्दल देखील त्यांनी विचार केला. आणि या स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, याबद्दल देखील त्यांनी विचारविनिमय केला. एकमेकांचे सुखदुःख शेअरिंग केलं. आणि त्यांनी ठरवलं की समाजामध्ये जी व्यसनाधीनता आहे, विशेषतः पुरुषामध्ये आहे, आत्ताचे तरुण आहेत, तरुणामध्ये, मुलांमध्ये जी व्यसनाधीनता आहे, त्याच्यावर आपल्याला काय करता येईल, त्याच्यावर आळा कसा घालता येईल आणि स्त्रियांना होणारा त्रास कसा आपल्याला वाचवता येईल, याबद्दल त्याने सुंदर असा विचारविनिमय केला. आणि ठरवलं की आपण वेळोवेळी एकत्र येऊन एकीने राहून हे जे काही कुटुंबामध्ये, समाजामध्ये येणाऱ्या अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आपण सोडवूया, असा त्यांनी ठराव घेतला.
जीवन आणि या जगातील अनाथांना जवळ करणारी आपली मदर तेरेसा, तसेच ज्या महिलेने मुलींना शिक्षण दिलं, पहिले प्रथम ती शिकली नव्हती, सावित्रीबाई फुले, आणि सावित्रीबाई फुले ही लहानपणापासून शिकली नव्हती, पण तिचे पतीने, तिचे नवऱ्याने तिला शिकवलं आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवलं लहानपणापासून, आणि त्यांच्यामुळे आज आपण सर्व महिलांनी शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहोत. म्हणून सावित्रीबाई फुले यांना सुद्धा वंदन. स्वतःचा त्याग करून दुःखांना कवटाळणारी स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. तर असा या स्त्री शक्तीविषयी स्त्रियांची शक्ती आणि त्यांचं कुटुंब आणि समाज, चर्च यामध्ये स्थान काय आहे याच्याविषयी मार्गदर्शन करत आहे रमेश फऱ्याड सर. तर त्यांना मी विनंती करते की तुम्ही मार्गदर्शन करावं. येशूच्या